शिरूर तालुक्यातील पिंपरखेड भागामध्ये आपण इथे आहोत। शैलेश अरुण बोंबे यांचं हे कुटुंबियाचं एक घर आहे। अक्षरशः पोटात गोळा आणण्यासारखा हा आक्रोश आपण ऐकत आहोत। या माय माऊली जे काय ते आप्तेष्ट मंडळी भेटण्यासाठी आले आहेत। 5 वर्षाची शिवन्या जी होती, या शिवन्याचा या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। आपल्या आजोबांना तांब्याभर पाणी घेऊन चाललेली होती। तांब्याभर पाणी घेऊन जात असताना त्या चिमुकलीला कुठल्या प्रकारची कल्पना नव्हती की बिबट्या आपल्यावर येईल आणि हल्ला घालील आणि आपला अंत होईल। अशा प्रकारच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर तिला सरकारी मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हजर करण्यात आलं। आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं काय सांगा? सांगायचं काय म्हणजे तात्पर्य हे की तुम्ही जे याच्यावर पूर्ण बंदोबस्त केला पाहिजे चांगला। आज आम्हाला जर पाणी भरायचं जायचं म्हणलं तर बायकोला पाठीशी बसावं लागतं गाडीवर, मग पाणी भरायचं जातो रानात आम्ही। बाकीच्या गोष्टी अशा आहेत की प्रत्येक लहान मुलावर लक्ष गाव ठेवायचे, शाळेत पोराला लिहून घालायचे कसं, सगळे प्रश्न असे माणसांना बांधून ठेवले या बिबट्यांमुळे सगळ्या लोकांना। या परिसरामध्ये मागील 1 महिन्यापासून जे काही वासरं असतात ना, जी वासरं होतात गायला, जर्सी गायला, ती त्याला मार्क कोणी घेत नसल्यामुळं ही वासरं आणून सोडली जातात। जवळजवळ 20 ते 25 वासरं या परिसरामध्ये सोडली होती। काय सांगाल त्याबद्दल? खरं तर शासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, कारण हत्याबंदी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जी वासरं आहेत ते कोणीही घेत नाही आणि मग शेतकरी काय करतात, ते फॉरेस्ट या ठिकाणी हद्दीमध्ये सोडतात आणि बिबट्यांचा वावर त्याच्यामुळे अधिक प्रमाणात वाढतो। तेव्हा शासनाने याच्यावरही गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे। अशा प्रकारची जी जर्सी गोरे आहेत जवळजवळ 2-3 महिन्यापासून इकडे सोडले जातात व इथल्या वनपाल लोकांना, इथले जे काही वन मजूर आहे यांना सांगितलं जातं, अधिकाऱ्यांना सांगितलं जातं, परंतु कुठल्या प्रकारची ठोस तजवीज हे अधिकारी करताना दिसून येत नाही। हे ते जे काही गोरे आहेत यांनी कलेक्ट करून कुठेतरी पांजरापोळमध्ये शिफ्ट करायला पाहिजे, परंतु भक्ष्य भेटतं म्हणून बिबट्या या भागात येतो आणि नकळत त्या बिबट्याने त्याला भक्ष्य न भेटल्यामुळं किंवा एखादा जे गोरा लवकर अवेलेबल न झाल्यामुळं तर त्याने त्या लहान चिमुकलीचा बळी घेतलेला आहे। काय सांगाल या ठिकाणी? तुम्ही पण आहात, या गावातले आहात। शेतामध्ये महिलांना जाण्यासाठी ना आम्ही महिला जातात व त्यांनाही संरक्षण पाहिजे, कारण आम्ही प्रत्येक जण महिलेला राखण असतो। शेतामध्ये ऊस असतात, अनेक प्रकारचे म्हणजे 8 साईडला माणसं असतात, कारण त्यांना ना हल्ल्याचं कुठेही प्रमाण आहे। पिंपरखेडमध्ये असो, जांबूतमध्ये असो, वडनेर, फाकट, चांडो सगळीकडे भीतीचं निर्माण चालू झालेलं आहे आणि महिला सुद्धा शेतात जायला घाबरायला लागलेले आहेत या बिबट्यामुळे। त्याचे वन विभागाने सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। कुटुंबियाला आर्थिक मदत वन खात्याने काय द्यायला पाहिजे, कारण वन तिथे मन समाधान होणार नाही या कुटुंबाची, कारण आज जीव जातोय आणि आज प्रत्येकाच्या घरात घडायला लागल्या गोष्टी असे काय करणार प्रत्येक शेतकरी। अनिश्चित घटना होती ही, म्हणजे न टळू शकत नव्हती किंवा कोणाला ही कल्पना नव्हती, परंतु जरी फायनान्शियल मदत वन खात्याने केली तरी पूर्णपणे या कुटुंबियाच्या दुःखावर फुंकर बसू शकत नाही। परंतु तात्काळ जर वन खात्याने अशा प्रकारचे किंवा खासदार आमदार यांनी या ठिकाणी दखल घेतली, या कुटुंबाच्या किमान दुःखावर फुंकर घालण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच वन खात्याचं यावर वेलकम होणार, या गोष्टीकडे वेलकम होणार आहे। तसंच या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी काही फॉरेस्टच्या हद्दी आहेत, नंबर लावलेले आहेत। शिरूर आणि जी काही आंबेगाव जी काही फॉरेस्ट वन खात्याची हद्द आहे, आपण मागील काही 2-3 महिन्यामध्ये आमच्याकडे अशी तेज तुफानकडे अशी काही माहिती होती की छोटे मोठे काही शेतकऱ्यांचे काही गोटे किंवा काही थोडंफार इकडे तिकडे काय असलं बांधकाम, शेड जरी असलं 10 बाय 10 असलं, तर हे वन खाते इथं यांचं अतिक्रमण काढायला येतात, यांना नोटिसा काढल्या, या ठिकाणी जेसीबीने बांधकाम तोडायचा प्रयत्न केला जातो, परंतु या कारवाया सुद्धा तोंड बघून केले जातात। मोठमोठ्या लोकांची बांधकामं काढली जात नाही आणि छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचा वन खाते यांनी प्रयत्न करत असतं। विजेचं जे सौर कुंपण आहे, ही कुंपण योजना या परिसरामध्ये अद्यापही जास्त राबवली दिसत नाही। फक्त एक माणसाने जर पैसे भरले तर 7,000 तुम्हाला आम्ही 32,500 रुपयाचं मटेरियल देणार आहोत, सौर कुंपण बसवणार आहोत। या सौर कुंपणमुळे बिबट्यापासून किंवा वन्य प्राण्यापासून किंवा इतर काही श्वापदापासून जे इतर शेतकऱ्यांचं निश्चित संरक्षण होईल। वन खात्याने अशा प्रकारच्या सौर योजना राबवाव्यात, अशा प्रकारची मागणी ही समाजसेवकाकडून आणि बरीचशी दबक्या आवाजात नागरिकांमधून होत आहे। आयुब शेख, तेज तुफान न्यूज, आंबेगाव, पुणे।